सेवानिवृत्तीनंतरचं सुरक्षित भविष्य म्हणजे आपल्याला मिळणारी पेन्शन। पण तुम्हाला माहिती आहे का, सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे NPS आणि UPS या दोन पेन्शन योजनांमध्ये महत्त्वाचे बदल झाले आहेत आणि याचा थेट परिणाम शासकीय सेवकांवर होणार आहे। चला तर मग या नवीन निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेऊया। काल 9 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने शासन पत्रक काढलं आहे। यात केंद्र सरकारच्या अधिसूचना आणि PFRDA पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण यांच्या नियमांच्या आधारे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। UPS म्हणजे काय? UPS म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम। हे NPS नॅशनल पेन्शन स्कीमला पर्याय म्हणून आणलं गेलं आहे। केंद्र सरकारने 20 जानेवारी 2025 रोजी जाहीर केलं की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना NPS ऐवजी UPS निवडण्याची संधी असेल। UPS कधीपासून लागू झाली? UPS योजना याच वर्षी 1 एप्रिल 2025 पासून लागू झाली आहे। म्हणजेच NPS मध्ये असलेले अधिकारी हवे असल्यास UPSचा पर्याय निवडू शकतात आणि ते करण्यासाठी अंतिम तारीख UPS मध्ये सामील होण्यासाठी अंतिम मुदत आहे 30 सप्टेंबर 2025, म्हणजे हा महिना अखेर। यानंतर पर्याय उपलब्ध राहणार नाही। म्हणजे ज्या कोणाला NPS सोडून UPS मध्ये प्रवेश करायचा असेल किंवा NPS ऐवजी UPS निवडायची असेल तर त्यांच्याकडे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत आहे। मग आता एकदा UPS निवडल्यावर काय? तर सुरुवातीच्या नियमांनुसार एकदा UPS निवडल्यावर तो अंतिम मानला जाणार होता, परंतु आता 25 ऑगस्ट 2025च्या कार्यालयीन ज्ञापनानुसार जर कोणी UPS मध्ये गेला तर त्याला पुन्हा एकदा NPS मध्ये परतण्याची एकदाच संधी देण्यात आली आहे। म्हणजेच NPS मध्ये होतात, नंतर UPS मध्ये गेलात, जर NPS निवडायची असेल तर तेवढीच एकमात्र संधी या ठिकाणी देण्यात येणार आहे। आधी सांगण्यात आलं होतं की एकदा जर UPS निवडला तर तो अंतिम निर्णय मानला जाईल, परंतु आता फक्त एका वेळेची संधी देणार आहे पुन्हा NPS मध्ये यायचं असेल तर। महाराष्ट्र शासनाचे निर्देश काय आहेत? तर महाराष्ट्र राज्यातील सर्व अखिल भारतीय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांना UPS पर्यायाबाबत सूचना आधीच काढण्यात आल्या आहेत। हा निर्णय आता राज्यात देखील अंमलात आणला गेला आहे। संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे। आता तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत, UPS की NPS। तुम्ही कोणती योजना निवडाल? UPS मधील सुविधा जास्त आकर्षक आहेत का की NPS वरच राहणं जास्त सुरक्षित? कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।